कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री क्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात अखेरच्या श्रावणी सोमवार दिनांक 2 तारखेचा श्रींच्या दर्शनासह अभिषेकास भाविकांनी हरिनामाचा गजर करीत श्रींच्या दर्शनास गर्दी केली। पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आळंदी पंचक्रोशीतून शिवभक्तांनी माऊली भक्तांनी अभिषेक दर्शनास गर्दी केली। मंदिरात गावकरी भजन परंपरेने होत असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले। आळंदीसह पंचक्रोशीतील पुरातन पांडव शिवबेली महादेव शिवमंदिरातही भाविकांची श्रींच्या दर्शनास गर्दी झाली होती। भाविकांनी रांगा लावत श्रींचे दर्शन आणि दूध महाप्रसाद घेतला। आळंदीतील इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास स्थान महात्म्य जोपासत गर्दी केली। आळंदी शहरातील गावठाणासह विविध मंदिरात दूध महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावणातील अखेरच्या 5व्या सोमवारी परंपरेने श्रींचा रुद्राभिषेक पूजा झाली। श्रावणातील धार्मिक महत्त्व लक्षात घेता संस्थानने भाविकांच्या दर्शनासह अभिषेक आणि व्यवस्था केल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले। आळंदी परिसरातील विविध गावांमधील भाविकांनी श्रींचे दर्शन आणि अभिषेकास मंदिरामध्ये गर्दी केली। मंदिरात चोहूबाजूने भाविकांची गर्दी दिवसभर राहिली। मंदिर प्रांगणामध्ये भाविकांच्या दर्शनास बारे लावण्यात आल्याने दर्शनाची सुलभ व्यवस्था झाली। व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते मान्यवर भाविक पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। शिवभक्तांनी श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन मंदिरात श्रींचे दर्शन आणि अभिषेक केले। पंचक्रोशीतील शिवमंदिरात भाविकांची गर्दी श्रींच्या दर्शनासह अभिषेकास होती। यामध्ये इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर मंदिर, पांडवकालीन वडगाव येथील श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिराचा समावेश होता। धानोरे येथील धनेश्वर महाराज मंदिरातही भाविकांनी श्रींचे दर्शन अभिषेकासाठी गर्दी केली होती। चरोली बुद्रुक येथेही श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। या प्रसंगी भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला। भाविकांचे शिवदर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थानतर्फे केळी आणि इतर उपवासाच्या पदार्थांचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले। या मंदिरात ग्रामस्थांतर्फे आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावट करण्यात आली होती। श्रावण महिनाभर भाविकांची दर्शनास गर्दी कायम राहिली। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। यावेळी शिवमंदिरातील शिवपिंडीवर अनेक भाविकांनी बेलपत्र, तीळ आणि शुभ्र पुष्प वाहिली, तर काही भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला। भाविकांचे शिवदर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थानतर्फे केळी आणि इतर उपवासाच्या पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप होते। या ग्रामस्थांतर्फे मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली होती। श्रावण महिन्यामध्ये चरोली आणि चरोली जवळ असणाऱ्या विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या परिवारासह वाघेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात। चरोलीतील श्री वाघेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे मंदिर प्रशासनाकडून या मंदिराविषयीचा माहितीचा लेख लिहिण्यात आला आहे। हा लेख देवनगिरी लिपीमधील आहे। त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की पुणे जिल्ह्यातील चरोली येथील श्री वाघेश्वर मंदिरास महान स्थळ म्हणून संबोधले जाते। दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बज पाटील याचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महान स्थळ हे मंदिर बांधले। इसवी सन 1725 मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली असल्याचे तुकाराम महाराज ताजने यांनी सांगितले। या मंदिराचा पुढील जीर्णोद्धार हा समस्त ग्रामस्थ चरोली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात येत आहे। चरोली येथील वाघेश्वर महाराज शिव
मंदिर जसे प्रसिद्ध आहे तसेच येथील बैलगाडा घाटही मोठा प्रसिद्ध आहे। चरोली वाघेश्वर उत्सवावेळी येथे बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे। या शर्यतीत मोठ्या प्रमाणात बैलगाडे सहभागी होत असल्याचे ग्रामस्थ वैष्णवी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तापकीर यांनी सांगितले। प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।